नमस्कार मित्रांनो, मित्रमंडळीनो, माझ्या अमलेश तांबे व्लॉग चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. पालीपासून पुढचा प्रवास आपण आत्ता करतोय साखरप्याच्या दिशेने आणि पावसाला सुरुवात झाली. मगाचपर्यंत सणसणीत ऊन होतं, 30 डिग्री टेम्परेचर होतं आणि अचानक आता पाऊस सुरू झाला आहे. टेम्परेचर इकडे दाखवतोय 26 डिग्री. पालीतनं पुढे गेल्यानंतर रस्ते झालेले, बऱ्यापैकी सगळं काम झालंय. मध्ये मला वाटतं दाभोळे, देवधे तो परिसर आणि साखरप्याच्या जवळचा परिसर, तिथे कामं सुरू होती. आता या व्हिडिओमध्ये आपण ते बघणार आहोत कामं कुठपर्यंत झाली आहेत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मध्ये मध्ये स्किप करू नका. कारण का तर मध्ये मध्ये जी कामं होणार आहेत ते व्यवस्थित तुम्हाला डिटेलमध्ये मी माहिती देणार आहे. समोरचा आल्हाददायक निसर्ग, शांत चित्र एक डोळ्यासमोर आणतोय आपल्या. लँडस्केप असे निसर्ग असतात बघायला मला भयंकर आवडतं. पलीकडची बाजू का अजून ओपन केली नाही काय कळत नाहीये. मध्ये कामं, इथे पुलाची वगैरे कामं सुरू आहेत अजून. मध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला होता असं वाचलं होतं, ते बहुतेक परत फोडून करायला घेतलेलं दिसतंय. कामं चालू आहे बघा. माझ्या ते खचला होता तिथला भाग, त्याच्यामुळे ते फोडून आता त्याच्यात दगड भरून ते प्रेस करणार आणि मग परत त्याच्यावरती काम करणार. नाणीच्या इथे पुलाचं काम आहे, त्याच्यामुळे ते अजून काही झालेलं नाही दिसत आहे. त्यामुळे जुना रस्ताच आपल्याला वापरावा लागणार आहे. इथे नाणीचा जो मठ आहे त्याच्या बरोबर लागून त्या मठाला खाली जो मेन आपला रोड होता तिथे वायडिंगचं काम बऱ्यापैकी सुरू झालं होतं. भराव वगैरे घालून तिथे सुरुवात झाली होती. आज आता बघूया आपण तिथे किती प्रगती झाली, काय झालंय. पण इथे मात्र पुलाचं काम आहे, त्याच्यामुळे वेळ लागणार आहे आणि थोडंसं लेट पण आहे काम. बरेच महिने झाले तसंच आहे. आता इथे बघा, हे भिंती उभ्या केल्या. ऍक्च्युली इथे आता भराव येणार आहे. सगळा तेवढा भराव टाकल्याशिवाय पुढचं काम होऊ शकत नाही. हा जुना रोड आपला, कोणाला आठवत असेल तर बघा. कारण ह्या सगळ्या गोष्टी आता आपल्या मेमरीतनं कायमच्या डिलीट होणार आहेत हळूहळू. कारण ज्या गोष्टीचा आपण वापर करत नाही ती गोष्ट कालांतराने आपण विसरून जातो. हे बघा, इथे पुलाचं काम चालू आहे, ह्याला वेळ लागणार आहे. हा खडबडीत खड्ड्यांचा रस्ता होता, तो निदान जरा मातीचा वगैरे असा सगळा भराव घालून प्रेस केला, त्याच्यामुळे जरा एक रस्ता असल्यासारखा वाटतोय. पण नाहीतर इथे सुरुवातीच्या काळात मी आलो त्यावेळेला खूप खड्डे होते. आणि इथे हा जो आता आपण टर्न घेतो याच्या पलीकडेच एक छोटासा रस्ता आहे आणि एक पूल आहे पलीकडे. तो अगदी सुरुवातीचा रस्ता आपला, एक बस जाईल एवढा तो रस्ता होता. नंतर मग हे वायडनिंग होऊन हा नवीन रस्ता झाला. आता हा बघा, मी म्हटलं ना मठाच्या इथला रस्ता, तो हा. इथे मात्र खड्डे वगैरे तसेच दिसत आहेत. आणि तो ब्रिज जो कनेक्ट होणार आहे हा उजव्या हाताला वरच्या बाजूला जाणार आहे. वर जो उजव्या हाताला तुम्हाला ढिगारा दिसतोय त्या हाईटला तो रस्ता जाणार आहे आणि मग हळूहळू इथे उतरत इथे खाली येणार आहे. पण सद्यस्थितीत आपण जुन्या रस्त्यावरनं जातोय. अगदी मोठ्या खड्ड्यांपेक्षा हा रस्ता जरा बरा आहे म्हणायला हरकत नाही. पण पाऊस जोरात असेल आणि चिखल झाला तर मात्र इथे गाडी चालवणं मुश्किल आहे. आता कोरडा असल्यामुळे तो ठणठणीत आहे.
पण इथून पुढे आता नवीन रस्ता झालेला आहे बऱ्यापैकी, इथून व्यवस्थित आहे रस्ता. इथे दोन्ही साईड झाले पण उजवी बाजू अजून चालू नाही केलेली. नाणीजचा मठ आणि पुढे आता गाव येईल. हे पूर्वीनंतर खूप वाटायचं, कारण छोटासा रस्ता, त्याच्यात वळणाचा रस्ता, ते पार करेपर्यंत बऱ्यापैकी वेळ जायचा. आता बघा, आपण त्या मठाच्या इथनं कधी गावात आलो ते कळणार पण नाही, एवढं फास्ट रस्त्यामुळे हा जाता येतोय. ते गावातलं सुद्धा रस्त्याचं म्हणजे बऱ्यापैकी दोन्ही साईड झालेले आहेत. फक्त उजवी साईड जी आहे ते बहुतेक पुढचा कनेक्टिंग पार्ट राहिला आहे, त्याच्यामुळे काम थांबलंय. काय नाणीज गाव आलं. ह्या नाणीज गावाचा आता झालेला फ्लायओव्हर. एक बाजू अजून बंदच आहे, मागच्या वेळी पण ती बंदच होती. उजवी बाजू चालू करून दिली आता आपल्याला. आज आकाश सुद्धा मस्त एक परमेश्वराने डिझाईन बनवून दिलेलं आहे. ते मला नुसत्या नजरेने तर छान दिसतं ते, पण कॅमेरामध्ये ते आणखीन छान दिसतंय. असे मस्त लहानपणी आम्ही जे बघायचो ना, पिंजलेले ढग म्हणायचो आम्ही याला. म्हातारी ढग पिंजायला बसली, कापूस पिंजायला, ती आठवण झाली. असा सुंदर नजारा आम्ही पूर्वी अनेकदा बघितलेला आहे. शहरामधनं आता तो हळूहळू लुप्त व्हायला लागलेला आहे, कारण नुसत्याच बिल्डिंग आहेत, त्यामुळे हा भाग असा ढगांचा दिसतच नाही. असो, आता इथे जुना रस्ता कसा होता आठवायलाच लागेल आपल्याला. पण माझ्या मते तो डाव्या साईडनी खाली जायचा. ही डाव्या साईडची झाडं, हा बघा इथे जो रस्ता आहे तिथून जायचा आणि या डोंगराच्या पलीकडनं पुढे बाहेर पडायचा. हा डोंगर होता मोठा. झालं तिथली डोंगरातली जागा सुद्धा घेऊन हॉटेल बांधून झालं. ह्या पलीकडच्या डोंगर आता जो दिसतोय, ही निळी जी बस शेड दिसते, त्या बस शेडच्या तिथनं मागणं तो बाहेर यायचा, एवढं आठवते मला. इथे कुठेतरी तो बाहेर पडायचा. आतनं असे ते 2-3 वळणं घेत तो बाहेर यायचा रस्ता. इथे काय होणार आहे मला कळलं नाही अजून. काय सांगता येत नाही, ते पण टोल नाका उभा करतील. समोरचा नजारा बघा, सगळा असा मस्त स्ट्रेट रोड आणि पाठीमागे निसर्गाचं एक मस्त लँडस्केप. हे चित्र फक्त आणि फक्त परमेश्वर रेखाटू शकतो, आपण नाही रेखाटू शकत. हा, आपण ते मिटवू शकतो कधी ना कधी तरी. इथे सुद्धा सगळा डोंगर फोडून काढून मधनं रस्ता झाला. मूळ रस्ता इकडनं डावीकडनं खालून बिलून आता गेला. ते मागच्या वेळेला मी बघितलं, पण आता सगळी त्याच्यावर माती दगडधोंडे पडलेत, त्यामुळे काही दिसत पण नाही आता. म्हणजे तो रस्ता आता कसा होता ते कळतच नाहीये. दगडधोंडे वगैरे येऊन पडलेत त्याच्यावर. आणि हे जे डाव्याचा जर टपरं इथनं तो बाहेर येतो, तो रस्ता अजून थोडासा दिसतोय, थोडे थोडे अवशेष आहेत त्याचे. आता
घाटाच्या अलीकडे म्हणजे दाभोळ घाटाच्या अलीकडचा परिसर आहे. असं एक मोठं वळण जायचं, हे वळण तसंच राहिलंय. आणि इथे मला आठवतंय कसली तरी एक देवाची घुमटी होती शेजारी इकडे, ती आता कुठे मला दिसली नाही. आणि तिथे एक असं मोठं वळण होतं आणि पुढे सगळी झाडी बिडी होती. सगळ्या गोष्टी आता आठवायला लागतात. एकेकाळी या रस्त्यावरनं आम्ही मस्त प्रवास केला, सगळा निसर्ग न्याहाळत गेलो. आणि आता इथनं सुरू होतोय दाभोळे घाट. घाटाची इथनं सुरुवात झाली. इथे काय काय केलंय पण बघूया. डाव्या बाजूचं काम झालेलं दिसतंय थोडंफार तरी इथे सुरुवातीला. आता पावसाची चिन्ह पण वाटतायत आणि पडत पण नाही असं झालंय. मला जरा इथनं ड्रोन घ्यायचा होता, ड्रोन शॉट. बघूया काय होतंय का. पटकन थोडासा मिळतो काय बघूया. दाभोळे घाटाची सुरुवात आहे आणि इथे कामाची गती मागच्या सारखीच, अजून काय फार स्पीड घेतलाय कामाने असं म्हणता नाही येणार. दाभोळे घाट आणि त्याच्यानंतर पुढे परत याचा घाट काय म्हणतात तो, आपला नाव विसरतो रे बाबा मी. साखरप्याच्या अलीकडे तिथे पण कामाला एवढी गती नव्हती. आज बघूया आता. इथे जुना रस्ता आहे, ठीकठाक आहे, एकदम वाईट नाही, चांगला तर असूच शकत नाही. पूर्वी याच घाटातनं पावसातनं वगैरे गाडी चालवायला खूप मजा यायची. त्या तुलनेत आता इथे डोंगर सगळे फोडलेले आहेत, त्याच्यामुळे डोंगरालगतची झाडी आता दिसेनाशी झाली. नाहीतर पूर्वी इथे मस्त झाडी दिसायची. इकडे अजून डोंगर फोडण्याचं काम चालू आहे. खडक लागलाय सगळा, त्याच्यामुळे वेळ लागणार आहे असं मला दिसतं एकंदरीत. आणि जरा पाऊस सुरू झालाय, अजून जोर नाही परंतु पडायला लागलाय. मध्ये मध्ये ढग येतात, त्याच्यामुळे कसं होतंय, एखाद्या मधल्याच भागात पाऊस पडतो, पुढे एकदम कोरडं ठणठणीत असतं. आता जोरात आला बघा एकदम पाऊस. हा पॅच झालाय मधला. पुढच्या घाटाचं नाव अजून माझ्या लक्षात येत नाहीये बघा. हा दाभोळे घाट. साखरप्याच्या अलीकडे जो घाट आहे त्याचं नावच लक्षात येत नाहीये. असो, डोक्याला गंज चढलेला आहे थोडा थोडा.
असं म्हणायला हरकत नाही. वय झालं असं मी म्हणणार नाही, मी अजून तरुण आहे. म्हातारा नाही मी होणार कधी. वय काय वाढतच असतात. मनाने तुम्ही तरुण राहावा, आयुष्य खूप छान जाईल. बाबा अमलेश्वर यांचा हा सल्ला आहे का? अमलेश्वर बाबा असे मध्ये मध्ये फुकट सल्ले आपल्याला देत असतात. जुनं वळण आहे तसंच आहे, फक्त 2 इकडे आणि 2 तिकडे अशा 4 पदरी झालं. तर काय सांगत होतो, मनाने तरुण राहावा. आपलं वय हा एक नंबर आहे, तो दरवर्षी वाढतो. पण तुम्ही मनाने जर तरुण राहिला तर या वाढत्या वयाचा काहीही परिणाम होत नाही. हे काय बहुतेक काय मशीन दिसते, क्रेन दिसते मोठ्याचा मोठं. होय, त्याचा एक पार्ट आहे हा. इथपर्यंत रस्ता छान होता, आता जुना रस्ता परत आला. ते मात्र आता काम व्हायचे, कारण हा पुलाला पुढे कनेक्ट होणार आहे. बापरे, पावसामध्ये अशी का करतायत समजत नाही, काय आहे त्यांचं चाललंय. इथे बघा, हे पुलाचं काम सुरू आहे. हा असा कनेक्ट होणार इथे पूल. बऱ्यापैकी झालंय काम. त्यामुळे आता आपण हा दाभोळे घाटच आहे. मी उगाच ते नाव आठवत नाही करत होतो. दाभोळे घाटच आहे. तर दाभोळे गाव आता आहे ते स्किप करण्यासाठी हा सगळा पूल आहे. ते पुलावरनं डायरेक्ट आम्ही दाभोळे घाटाच्या पुढे, घाटी संपून गेल्यावर तिथे बाहेर पडणार. आता नेमका पाऊस पडायला लागलाय, त्याच्यामुळे इथे ड्रोन आता नवीन ह्याच्यात नाही उडवता येणार आहे. आता दाभोळे गाव इथून सुरू. दाभोळे गावचा हा प्रसिद्ध ब्रिज, छोटासा इटुकला ब्रिज. त्यावेळेला या पुलावरनं बस जायची ना, तेव्हा पण आम्हाला गंमत वाटायची. खालनं असं खळखळतं पाणी असायचं. आता ते पाणी काय बघायला मिळेलच असं नाहीये, सीझनल झालंय थोडक्यात. पण अदरवाईज खळखळतं पाणी असायचं. त्या पुलावरनं जाताना एक वेगळीच मजा असायची. हा रस्ता अजून टिकलाय कसा काय मला कळत नाही. आणि मागच्या व्हिडिओत पण आपण बघितलं होतं, हा रस्ता छान राहिला होता, मधला एवढाच एक पॅच. म्हणजे आता पुलाचं काम जिथे संपतं आणि आपण बाहेर पडतो तिथपर्यंत हा रस्ता छान राहिलेला. आणि असा शिंतोडल्यासारखा पाऊस पडतोय, त्याच्यामुळे ड्रोन कसा उडवणार, नाही उडवू शकत. एकदाच सर पडून गेली असती तर बरं झालं असतं. हा बघा, आता इथे उजव्या हाताला तो सगळा ढिगारा दिसतोय, इथे तो ब्रिज कनेक्ट होणार आणि इथून आपण पुढे बाहेर पडणार. आणि हा मधला पॅच आहे, हा खराब आहे अजून तसाच. आपला दरवेळी म्हणतो खराब आहे, तो कधी रिपेअर होणार नाही. आपण त्या आशेवर न राहिलेलंच बरं. त्यामुळे वेगळं काय सांगण्याची तशी गरज नाही, हा रस्ता खराब आहे म्हणून.
आपल्याला असं जे खड्ड्यातनं जावं लागणार. हा बघा, हा सगळा डोंगर फोडलाय आणि खालून आता आपला रस्ता आहे. पहिला रस्ता तिकडे उजव्या हाताला वरनं होता. आपण एवढे खाली आलो आता. आत्ता पाऊस नाहीये म्हणून इथे बरं वाटतंय. पाऊस असता इथे आत्ता तर अवस्था वाईट होती. हे बघा, सगळा नुसती खडी आणून ओतलेली आहे आणि मध्ये चिखल आहे. त्या चिखलावरती नुसती खडी टाकली. इथे डायव्हर्जन, इथून आता रस्ता झालाय. परत कुठपर्यंत झालाय आपण बघूया पुढे. मध्ये आता 4-5 घरं दिसत आहेत. ही मेढेवाडी आहे बहुतेक. हा, मेढेगाव, सुर्वेवाडी. पूर्वी जाताना असा एक तो छोटा बोर्ड तिथे दिसायचा, मेढे सुर्वेवाडी. साखरप्याच्या थोडस अलीकडचं हे गाव. कसा मध्येच परत फोडून ठेवलाय रस्ता. ठिगळ काहीतरी लावून ठेवायचं आणि ते लगेचच्या लगेच परत दुरुस्त नाही करायचं. सुरुवातीला इकडचे ज्यावेळी मी व्हिडिओ केले त्यावेळेला, आता मला एक्झॅक्ट आठवत नाहीये, मध्येच एक झाड शिल्लक राहिलं होतं आणि मी त्याचा उल्लेख पण केला होता. हे बघा कसं बघायला मस्त वाटतंय. एवढं एकच झाड आहे पण मध्ये शिल्लक आहे. ते आता बहुतेक पुढे आहे का गेला तो एरिया मागे काय कळायला मार्ग नाही. ते बिचार एक झाड तग धरून होतं मध्येच. साखरप्यात आलो याची ही खूण होती, पेट्रोल पंप. आणि दुसरी एक माझी आवडती आठवण होती की इथे मोठे मोठे खड्डे असायचे रस्त्यावर. पण आता इथून साखरप्याच्या जवळ आपण आलो, म्हणजे साखरपा आलंच आता. साखरप्याचं काम सुद्धा रेंगाळलेलं आहे. पुढे काही नाही दिसत. त्यामध्ये आता इथनं खराब रस्ता होता तोच परत सुरू झाला. डिंग डॉंग. बापरे, मध्ये दगड पण टाकलेले. छोट्या गाड्यांना त्रासाचं आहे. धूळ 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 धूळ. आणि आता आपण साखरप्याला आलो. इथे फ्लायओव्हर होणार आहे, त्याच्यामुळे पिलरचं वगैरे काम इथे सुरू झालंय. पण आता कुठे, हा बघा हे जंक्शन आलं. इथे डावीकडचा रस्ता देवरुखला जातो, हा उजवीकडचा रस्ता तो साखरपा गावात आणि सरळ जातो कोल्हापूर. हा व्हिडिओ मी आता इथे थांबवतो. आपले आत्तापर्यंतचे सपोर्टसाठी मी सगळ्यांचा आभारी आहे. व्हिडिओ जर आवडत असतील तर सर्वांनी लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि आपल्या काय कमेंट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करून मला सांगा. सजेशन्स माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत.